पुणे शहरातील काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026 दरम्यान महम्मदवाडी परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 4 लाख रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने हालचाली सुरू केल्या. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींकडून सुमारे 2,83,000 रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सोन्याचे हार, चेन, कानातले तसेच चांदीचे पैंजण, अंगठ्या आणि इतर दागिन्यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. तपास पथकात सपोनी अमित शेटे, पौपनी विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रवीण कारभोर, प्रतीक लाहिगुडे, दाऊद सय्यद, पंकज गाडे तसेच पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, महादेव शिंदे, नितीन ढोले, प्रदीप बेडिसकर, सद्दाम तांबोळी, गिरिराज जगदाळे आणि अमोल जाधव यांचा समावेश होता. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव करीत आहेत. पोलीस प्रशासनाने नागरिकांना घर बंद ठेवताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.